आपल्यासारखे सामान्य लोकांसारखे योनीतून ते येत नाही, ते अवतरतात, खाली येतात फक्त आणि त्याच्याच मार्गाने ते वर जातात. अशाच त्यांच्या सगळ्यांच्या कथा आहेत. आपले प्रभू रामचंद्रांचंच फक्त सांगितले की अशा पद्धतीने आहेत. पण कृष्णाचं जर बघितलं तर कृष्ण पहिल्यांदा 8 वर्षाचे प्रकटले तुरुंगवासात आणि नंतर मग ते छोटे झाले, अशी आपल्याकडं कथा आहे. आणि त्यांच्या निजधामाच्या जातानाच्या गोष्टी तशाच प्रकारच्या आहेत. का आता उद्या अक्कलकोट स्वामी महाराजांचा प्रगट दिन, अक्कलकोट स्वामी महाराज असे प्रगटलेच आहेत, कर्दळी वनातनं ते आले असाच त्यांचा उल्लेख आहे. गजानन महाराज ते कुठं जन्माला आले असा उल्लेख नाही, ते डायरेक्ट प्रगटलेलाच उल्लेख आहे त्यांचा. का तर हे भगवान आहेत, भगवानचे अंश आहेत, ते आपल्यासारखे सामान्य लोकांसारखे जन्माला येत नाहीत. म्हणून सीता ही अशा पद्धतीनं जन्माला आली, पण मिथिलेच्या एका शेतात ती सापडली आणि शेतात पुरलेलं जे काही असेल, द्रव्य असेल, व्हॉट एव्हर मे बी, ते सगळं राजाला नेऊन देणं हे त्या नागरिकांचं कर्तव्य असं त्या काळात मानलं जायचं. आजही तसंच आहे. भूधन जर तुम्हाला काही मिळालं तर तुम्हाला सरकारला जमा करावं लागतं. म्हणून ती सीता त्यांनी आणून दिली जनकाला आणि ती इतकी दिसायला सुंदर होती की जनकानं स्वतःच्या बायकोच्या मांडीवर तिला ठेवलं. आणि सीता ह्याचा अर्थ एक असा आहे की रेषा, नांगराचा फाळ लागल्यावर जी रेषा उमटते त्याला सीता म्हणतात संस्कृतमध्ये, आणि ती तशी सापडली म्हणून तिचं नाव सीता असं ठेवण्यात आलं. मिथिलेश कुमाराची होती म्हणून मिथिली. आता ज्या वडिलांनी तिला सांभाळलेलं आहे ते जनक आहेत. जनक विदेही आहेत, लक्षात ठेवा. विदेही म्हणजे त्यांचा एक पाय आहे जो तुपात आहे आणि दुसरा पाय आहे तो अग्नीमध्ये आहे, म्हणजे दोन्हीही सारखं आहे त्यांच्यासाठी अग्नी आणि तूप हे दोन्ही वेगळ्या गोष्टी नाहीच आहेत. अशा विदेही वडिलांनी तिला पालनपोषण केलेलं आहे. आणि ते असं पालनपोषण केलेल्या वडिलांच्या जर ती ह्याच्यात सान्निध्यात ती मोठी झाली असेल तर तिच्यावर कोणते संस्कार कमी पडले असतील? अर्थातच कोणते नाही. कुठंतरी पुढं मागं एक उल्लेख आहे की ते जे रामानं शिवधनुष्य तोडलं ते शिवधनुष्य लहानपणी सीता खेळत होती, हा उल्लेख आहे अनेक ठिकाणी. का आहे? मग सगळ्यांना असं वाटेल की ते रावणानं बघितलं, मोडायचा प्रयत्न केला, रावणाला मोडलं गेलं नाही, मग सीता कशी काय लहानपणी ते खेळत होती? त्या सीतेला रामानं उचललेलं वक्रबुद्धी असलेले माणसे हे प्रश्न विचारतात. आमचे वडील म्हणायचे त्यांची वाकडीच बुद्धी चालते, जे काही चाललंय सरळ त्यात काय बघायचं नाही, त्यातलं वाकडंच काहीतरी काढायचं. मग रावणानं सीतेला उचललं, ते सीता धनुष्यबाण उचलत होती, ते रावणाला कसं काय उचललं नाही? त्याचा अर्थ एकच आहे. पूर्वी विषकन्या असायच्या आणि त्यांना थोडं थोडं लहानपणापासून विष दिलं जायचं आणि ते मोठेपणी व्यवस्थित विष प्राशन करू शकायचं, पण त्या ज्यांना चावायच्या किंवा त्यांच्या सानिध्यात जायचे ते माणसं मरायचे, म्हणजे त्याच्यासाठीच त्यांना पाळलं जायचं. तसं सीता असू देत, रोजच्या व्यवहारात आपण एखादा हंडा एवढा उचलत असू लहानपणापासून, तर एखाद्या दुसऱ्या बाईला कुणाला तर वाटेल की एवढा मोठा हंडा कसं काय उचलती, पण सातत्यानं जर ते उचलत गेलं तर ते आपल्याला सहज शक्य होतं, आपल्यालासुद्धा. ते सीतामाई तर तिची गोष्टच वेगळी, ती योगिनी आहे, लक्षात ठेवा. अशी ही लक्ष्मी आपल्या रामप्रभूंसाठी अवतरित झालेली आहे आणि मग जनकानं तिचा सांभाळ केलेला आहे. दिसायला असीम सौंदर्य, असं म्हणतात की त्या असीम सौंदर्यानंच तिचा घात झालेला आहे. कारण ह्याच्यात सुद्धा खरदूषण असुरी आणि त्याच्या अगोदर एक राक्षस आहे, तोही तिच्या प्रेमात पडला होता. असाच अनेक लोक, म्हणजे रावणानं एकट्यानंच तिला पळवून नेलं असं नाही, तिचं सौंदर्यच इतकं होतं आणि ती वनात गेलेली आहे, तेव्हा त्या गोष्टीचा तिला त्रास झालेलाच आहे. इतकं सौंदर्य तिचं, पण उच्छृंखल सौंदर्य नव्हतं, अत्यंत सात्विक सौंदर्य असणारी याची ही सीता हळूहळू मोठी झाली आणि उपवर झाली. ती उपवर झाली ह्याच्यातनं एक लक्षात येतं की तिला हवा तोच पती मिळवण्याचं स्वातंत्र्य त्या काळातल्या बायकांना होतं, पण तिने हवा तो पती म्हणून तिने काय वाटेल त्या माणसाशी लग्न करायचं ठरवलेलं नाही. असं जर स्वातंत्र्य आत्ताच्या मुलींना दिलं तर आपल्याला माहिती काय होईल त्याचं, तेव्हा बघतोय आपण. पण सीतेनं काय ठरवलं की हे शिवधनुष्य जे कोणी मोडेल त्याच्याशी मी लग्न करील. बरं, ते शिवधनुष्य जे आहे ते शिवानं दिलेलं आहे, शिवधनुष्य म्हणून आहे, महादेवानं दिलेलं ते हे आहे. आणि खोटं बोलणारे, वाईट वागणारे, वाईट चरित्र असणाऱ्या लोकांना ते उचलणार नाही असा महादेवानं त्याला दिलेलं वर आहे. त्याच्यामुळं तर रावणाला उचललं नाही. पण रामप्रभू काय पवित्र आहेत, साक्षात भगवान आहेत ते, त्यामुळे ते सीतेला काय आणि रामप्रभूंना काय, दोघांनाही ते उचलणं सहजच शक्य झालं. आणि अशा पद्धतीनं तिचा विवाह झाला, शिवधनुष्य मोडलं गेलं आणि ती सासरी आली. सासरी तिला 3 सासवा होत्या. थोडे दिवस आनंदाचे झाले आणि अर्थातच थोड्या दिवसात कैकेयीचा प्रसंग घडला. दशरथांनी ह्यांना सगळ्यांना वनात पाठवायचं ठरवलं. मग पहिल्यांदा रामांनी कौसल्याला सांगितलं, आईला सांगितलं की मी असा चाललेलो आहे. मग कौसल्या म्हणली मी येणार तुझ्याबरोबर. मग ते म्हणले नाही, तसं येणार नाही तुला माते, कारण दशरथ आहेत, तुझा नवरा इथं असताना तुला वनात मी घेऊन जाणार नाही, असं आईची समजूत काढली.
पण इथं पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की कौसल्य मातेनं त्यांना सांगितलं रामप्रभूंना, तू जरी वनात चाललेला असशील तरी सगळी जी तुझी आयुधं आहेत, शस्त्रास्त्र आहेत, ती घेऊन जा. कारण तू जंगलात जाणार, तिथं प्राणी असतील, तिथं कसेही लोक असतील, आणि अशा वेळेला तू तुझ्याजवळ शस्त्रास्त्र बाळगली पाहिजे आहे. हे भान कुणी दिलेलं आहे? कौसल्य मातेने दिलेलं आहे, लक्षात ठेवा. दशरथांनी दिलेलं नाही आहे. कौसल्यानं रामाला सांगितलं आहे की तू शस्त्रास्त्र घेऊन जा. आणि मग त्यांनी ते शस्त्रास्त्राची, म्हणजे त्या परिस्थितीत त्या बायकांची सत्सद विवेकबुद्धी किती काम करत होती, लक्षात ठेवा. की एवढा मोठा प्रसंग आज आलेला आहे की उद्या राज्याभिषेक होणार आहे आणि आज कळतंय की नाही राज्याभिषेक वगैरे काही नाही, तुम्हाला वनात जायचं आहे म्हणून. बाकीचा तुम्हाला भाग माहिती आहे, ते 3 वर वगैरे, कळलं का? म्हणून मी सांगत नाही, मी फास्ट पुढं का जाते, आपल्याला सीतेचं चरित्र बघायचं आहे. आणि मग ते नंतर सीतेकडे, मग नंतर लक्ष्मणाकडे गेले. लक्ष्मण त्यांना ऐकायला तयार नाही. मी तुझ्याबरोबर येणार म्हणजे येणार. मला एकतर मला दशरथांना त्यांनी सांगितलं की मी दशरथांना मारून तुला राज्यावर बसवतो, एक मला अशी तर परवानगी दे, नाहीतर मला तुझ्याबरोबर यायला परवानगी दे. मग राम म्हणले ठीक आहे माझ्याबरोबर, असं काही करू नकोस. मग शेवटी सगळ्यात सीतेकडे आलेले आणि त्यांचं तोंड बघून त्यांना सीतेला कळलं, सीतामातेला, की काहीतरी घडलेलं आहे. मग हळूहळू त्यांनी सांगितलं असं असं झालेलं. आणि इथं आपल्याला सीता कळते खरी. सीतेचं वय फार काही हे नाही, पण फार अगदी लहान वयात लग्न झालं नाही. सज्ञान झाल्यावर, उपवर म्हणजे सज्ञान होणे, लक्षात ठेवा. सज्ञान झाल्यावर लग्न झालेलं आहे तिचं. अगदी काय 8-9 वर्षाचे असताना लग्न झालेलं नाही. त्या काळात अशी लग्न होत नव्हती. 8-9 वर्षाचे माझ्या आजीच्या वगैरे काळात झालेले प्रकरण आहेत. ते सुद्धा का मुस्लिमांची आक्रमणं जशी व्हायला लागली तसतसं आपल्या बायकांवर रिस्ट्रिक्शन्स येत गेले, बायकांवर बंधनं जास्त लागली गेली. पण त्या काळात स्त्रिया उत्तम पद्धतीनं जीवन जगत होत्या. त्यामुळे तिचं लग्न तसं उपवर झाल्यावर झालेलं आहे, सज्ञान झाल्यावर झालेलं आहे. मग रामप्रभू तिला म्हणले, रामप्रभूंनी तिची परीक्षा बघितली की मी जाणार आहे आणि तुला काय करायचं आहे ते तू ठरव. म्हणजे एक प्रकारे हे स्वातंत्र्यही दिलं तिला की तू तुझा विचार सांग. तिच्यावर लादलं नाही की मी चाललो आहे तुला यायलाच पाहिजे असंही म्हटले नाहीत. आणि दुसरं तिला टेस्ट केलं की हिची काय अपेक्षा आहे, की जाऊ दे नवरा वनात, मी आपल्या इथं गाद्या गिरज्यावर डोळत बसते, कशाला जाऊ त्याच्या पाठीमागं, असं नाही तिने केलेलं. ही टेस्ट रामप्रभूंनी तिची केलेली आहे, लक्षात ठेवा. ह्या 2 गोष्टीचा या पद्धतीनं जर बघितलं तर रामप्रभूंचा राग येणार नाही. तर बऱ्याच जणांना असं वाटते स्वतःबरोबर कशाला घेऊन गेला तिला, मग ते पुढचं रामायण झालंच नसतं. हाही भाग आहे. मग रामप्रभूंनी तिला सांगितलं की असं असं मी जाणार आहे. तर ती म्हणली नाही मी पण येणार. ते म्हणले नाही तुला येता येणार नाही, या माझ्या 3 आई आहेत वगैरे, हे राज्यकारभार आहे, हे तुला इथं काळजी घ्यायला पाहिजे. ती म्हणली नाही, निरोप कसला घेता, जे ते राघव ते सीता, गीत रामायणात सांगितले. तुम्ही जिथं जाल तिथं तुम्ही मला लग्नात हेच दिलेलं आहे वचन की मी तुझं संरक्षण करीन, म्हणून तुम्ही घेऊन आलेले आहात. साध्या शब्दात सांगितलं, थोडं प्रेमानं सांगितलं, मग रागानं सांगितलं, बाणेदारपणे उत्तरं दिली, अत्यंत युक्तिवाद केला. ज्या ज्या गोष्टी रामप्रभूंनी तिला सांगितल्या तू येऊ नको म्हणून, त्या सगळ्या गोष्टी तिनं कोडून टाकल्या. रामप्रभू म्हणले तिथं श्वापद असतील, ते जंगल आहे, तुला कोणतीही सुखसोय मिळणार नाही, त्यापेक्षा तू माहेरीच आहे. पण त्यांनी ऑप्शन दिला तिला, तू माहेरी गेलीस तरी चालशील, तू कशाला राहणार मनात फिरती, तू इतकी सुकोमोल आहेस, तू इतकी लहान आहेस, तुला तिथं झेपणार नाही ते. ती म्हणते नाही, तुम्ही जिथं असाल तिथं मला काहीच त्रास होणार नाही आणि तुमच्या मागं येणं हे पत्नी म्हणून माझं कर्तव्य आहे. सुखदुःखात आपण एकमेकांना साथ द्यायची ठरवली, सुखात मी तुम्हाला साथ देणार आणि दुःखात मी तुम्हाला सोडून जाणार, असं होणार नाही, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. तरीही रामप्रभू म्हणले बघ तिथं अजिबात कुठल्याही सोयी असणार नाही आहेत, तुला स्वयंपाक बनवावं लागणार आहे, तुला सगळे कष्ट करावं लागणार आहे, तुला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार. ती म्हटली मला मान्य आहे. मग तरीही रामप्रभू ऐकनात. म्हणल्यावर शेवट त्यांनी काय म्हणली रामानं, माझ्या वडिलांनी स्त्री असलेल्या एका पुरुषाबरोबर माझं लग्न लावून दिलं आहे का? विचार करा, रामप्रभूंना हे बोलली आहे ती की माझं लग्न आहे का, नुसतं तुमचं शरीर पुरुषाचं आहे, बाकी तुमचा स्वभाव स्त्रीचाच आहे. ते म्हणले का, मग तुम्ही का घाबरताय मला न्यायला? म्हणते मला जर काही श्वापर काय हे काही त्रास होत, मग तुम्हाला कशाला मी लग्न केलं आहे? तुम्ही एवढे शिवधनुष्य मोडणारे आहात, महापराक्रमी आहात, राक्षसांना मारणारे आहात, म्हणून माझ्या वडिलांनी तुमच्याशी लग्न लावून दिलं ना. तुम्ही मला तिथे गेल्यावर मला भीती घालताय की मी तिथं जाऊ नये म्हणून, तुझं संरक्षण कोण करणार, मग तुम्ही कशाला आहेत म्हणते. म्हणजे आपण जसं आपल्या नवऱ्यांशी बिनतोड युक्तिवाद करतो तसा सीतेनंही केलेला आहे. आणि इतक्या बाणेदारपणे तिने प्रत्येक गोष्ट रामप्रभूंची जेव्हा खोडून काढली तेव्हा रामप्रभू हसले आणि म्हणाले की मी तुझी परीक्षा घेत होतो, तू माझ्याबरोबर येणं हा दोन्ही कुळाचा उद्धार होण्यासारखा आहे, तू माझ्याबरोबर यायलाच पाहिजे. ह्याच्यातनं आपल्याला एक कळतं, लक्षात ठेवा बायांनो, की नवऱ्याची साथ सुखातही द्यायची असते आणि दुःखातही द्यायची असते. अनेक स्त्रिया आपण आज बघतो की सुखात अगदी साथ देतात आणि दुःखात बायका निघून जातात. म्हणून रामायण वाचायचं,
म्हणून रामायणाचे संस्कार झाले पाहिजे. रामप्रभू असले पाहिजेत मान्य आहे, पण सीता असेल तर राम असेल आणि राम असेल तर सीता असेल, दोन्हीकडनं आहे. फक्त पुरुषप्रधान संस्कृती म्हणून या गोष्टीचा उदो करण्यात काहीच अर्थ नाही. लग्न केलं आहे दोघांनी एकमेकाशी जेव्हा, तेव्हा आपण एकमेकाला 7 वचनं देतो, मी सुखदुःखात तुझा सहभागी राहीन. पुरुषसुद्धा तसेच आहेत आजकाल. बायकांना काही हे व्हायला लागले तर निघून जाणार आहेत की, बायकाची संरक्षण न करणारे पुरुषही आहेतच की. रामायण हे सांगतं आपल्याला की दोघांनी एकमेकाची साथ किती वर्ष दिली वनात. 13 वर्ष वनात राहिले. शेवटच्या वर्षी रावणाने तिला पळवून नेले. 1 वर्ष ती रावणाच्या कैदेत आहे. 13 वर्ष. आणि ॲक्च्युली ते 13 वर्षच त्या दोघांच्या आयुष्यातले उत्तम दिवस होते, कारण ती स्वतः सगळं बनवत होती आणि रामप्रभूंना खायला प्यायला घालत होती. संसार थाटला होता, झोपडीत राहत होती, पण ती आनंदात होती. का तर माझा नवरा माझ्याबरोबर आहे. ही जी बायकांची एक मानसिकता आहे, समाधान आहे, सुख आहे त्या गोष्टीमध्ये, ते तिच्यापाशी होतं. त्याच्यामुळं सीतेनं अजिबात त्याला नाही म्हणली नाही की मी तुझ्याबरोबर येणार. हा हट्ट धरला आणि हा स्त्री हट्ट आहे म्हणून रामप्रभूंनी सुद्धा मान्य केला आणि ते तिघही जणं वनवासाला जायला निघाले. वनवासाला जायला निघाल्यावर त्यांनी सगळी जी स्वतःची संपत्ती आहे ती दान केली, स्वतःची वैयक्तिक. लक्षात ठेवा, राजकोष नव्हे, राजकोष वेगळा. त्यांची स्वतःची वैयक्तिक काही संपत्ती होती. जे लक्ष्मण ज्यावेळेस म्हणले की मी तुझ्याबरोबर येणार आहे, तेव्हा रामप्रभू त्यांना म्हणले की आईची वगैरे व्यवस्था काय लावणार. तर त्यांनी सांगितले मी कौसल्य मातेच्या नावावर 10 गावचं उत्पन्न द्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे कौसल्याचा जो काही आर्थिक हे आहे तो उचलण्याचं काम एका 10 गावाच्या लोकांकडनं जो कर वगैरे येईल ते तिला दिलेले उत्पन्न लावून, म्हणजे पेन्शन तिला चालू केलेली थोडक्यात, आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं. म्हणजे त्या स्त्रियांचा, त्या राजा लोकांचा स्वतःचा एक वैयक्तिक कोश असायचा, कोशागार असायचं. त्यातनं त्यांच्यापाशी जो पैसा, संपत्ती, धान्य, धन असायचं ते सगळं ते दान करू शकायचे. आणि जाताना सीतामातेनं स्वतःच्या माहेरनं आणलेले सुद्धा दागिने सगळे देऊन टाकलेले. स्वतःच्या दासींना, स्वतःच्या वेगवेगळ्या लोकांना ते सगळं वाटून टाकलं. सोन्याचा पलंग होता तिचा, तो सोन्याचा पलंगसुद्धा तिने देऊन टाकलेला आहे. अशी सुद्धा रामायणामध्ये उल्लेख आहे. दोघांनीही स्वतःचं सगळं जे काही आहे ते दान करून टाकलं. आणि कैकेयीने हे सांगितलं होतं की वल्कल नेसून तुम्ही जायचं आहे ह्याच्यामध्ये, वनामध्ये. मग ती वल्कल आणली गेली. मग ती राजकन्या आहे, तिला काय माहिती वल्कल कशी घालायची. आणि रामायणात त्याचा इतका गोड प्रसंग वर्णन केला की रामप्रभूंनी तिला वल्कल घातली. तिला वल्कल घालता येत नव्हती, रामप्रभूंनी तिला वल्कल घातली. आणि सगळी नगरी दुःखाच्या शोकसागरात बुडलेली असताना हे तिघही जण राम, लक्ष्मण, सीता निघून गेलेले आहेत. का? आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं की असा काय वर असतो का, असं काय वडीलच स्वतःचे हे करतात का, सांगतात का. पण दुष्टांचा नाश करण्यासाठी चांगल्या माणसांना अनेक यातना कधी कधी सहन कराव्या लागतात. प्रभू कृष्णानेच हे दिलेलं आहे की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यं. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्यावेळेला तसंच वातावरण होतं. सगळे राक्षस माजलेले होते. ऋषीमुनींना यज्ञ करू देत नव्हते, विध्वंस करत होते, त्यांच्या खाण्यामध्ये वाईट पदार्थ आणून टाकत होते. आणि त्या सगळ्या गोष्टीचं जर पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं पुन्हा ते सगळं वसवायचं असेल, त्या सगळ्याचा नाश व्हायचा असेल, रावणाचा नाश करायचा असेल, तर हे सगळेजण बाहेर पडणं अत्यंत गरजेचं होतं. आणि हे असे बाहेर पडले नसते, म्हणून या पद्धतीनं त्यांना बाहेर पडावं लागतं. आणि मग ज्या ज्या ठिकाणी दंडकारण्यात ते फिरत राहिले त्या ठिकाणी अतिशय एके ठिकाणी चित्रकूट